जो आपले शेतकरी बांधव होते आणि जे सुशिक्षित बेरोजगार मित्र होते, यांच्यासाठीच होता विषय असा, की तुम्ही आर्मी भरती केलेली असेल किंवा आर्मी भरती करत असाल किंवा आता तुमचं एज बार झालेलं असेल, आता म्हणजे थोडीफार शेती असेल तुमच्याकडे किंवा आता मी आयुष्यात माझं सगळंच काही संपलं बुवा, आता मला माझं जे ध्येय होतं ते मला आता भेटलंच नाही. आता माझं आयुष्यात कसं होणार किंवा मला आता काय करावं लागणार? बिलकुल निराश नाही व्हायचं, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे ना. तुमच्याकडे जर थोडंफार क्षेत्र असेल ना शेतीचं, तर तुम्ही एकदम जोमाने लटका, जोमाने मेहनत करा ना. मस्तपैकी व्यवस्थित 15-20 बोकड पाळा. वर्षाला मस्त त्यांना एकदम भरगच्च खाऊ घाला. मेहनत द्या त्यांना चांगली. नसेल तुम्हाला बोकड पालन जमत, तर तुम्ही शेळ्या घ्या व्यवस्थित पद्धतीने. आणि तुम्हाला तेही नसेल जमत ना, शेळ्या किंवा बोकड हेही नसेल जमत ना, तुम्हाला जो बिझनेस आवडत असेल ना, तो बिंदास करा. सांगण्याचा माझा हेतू एकच आहे ना, पण फक्त तुम्ही शांत बसू नका. माझं शेतकऱ्यांनाही म्हणणं एवढंच आहे, की तुम्ही फक्त तुमच्या बांधावर एवढी झाडं आहे ना, मग तुम्ही त्या झाडांचा फायदा घ्या ना. तुमच्या शेतामध्ये एवढं गवत निघतं, तुमच्या शेतामध्ये एवढा चारा असतो. मग त्या चाऱ्याचा काहीतरी फायदा घ्या ना तुम्ही. मस्तपैकी एक छोटीशी झोपडी बांधा, शेड बांधा, त्याच्यात तुम्ही बोकड ठेवा, शेळ्या ठेवा. व्यवस्थित पद्धतीने त्यांना चाऱ्याचं नियोजन करा. तुमच्या घरासाठी दूध उपलब्ध होतं, शेतासाठी तुम्हाला खत उपलब्ध होऊन जातं. सगळ्या गोष्टी यार म्हणजे फायद्याच्याच गोष्टी असतात त्या. शेळीचं दूध इतकं परफेक्ट आणि इतकं चांगलं निरोगी असतं ना, तर तुमच्या घरामध्ये आजारपण येणार नाही. तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही ते खत टाकलं, तर त्या खताचा फायदा तुमच्या शेताला होणार. तुमचं येणारं उत्पन्न चांगलं असणार. आणि शेतीमध्ये लगभग म्हणजे 80% चारा जो असतो ना, आपल्या शेतामध्येच उपलब्ध असतो. तोच तिथून कापायचा, तिथून टाकायचा आणि तोच त्यांना खाऊ घालायचा. बाकी नवीन म्हणजे असं खूप जगावेगळं करायचं बुवा असाच ना काही विषय नाही.